नमस्कार, मी पंडित मुकेश शास्त्री नाशिक त्र्यंबकेश्वर च्या नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आम्ही जिथे आहोत हे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्यांच्या पायथ्याशी आपण आहोत। हे त्र्यंबकेश्वर नगरी म्हणजे काय तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघी देवतांचं प्रतिबिंब स्वरूप, तिघी देवता एकलिंग स्वरूपामध्ये स्थापित आहे, ज्यांना त्र्यंबकेश्वर असं म्हणतात। गौतम ऋषींनी तपश्चर्या करून 6000 वर्ष तपश्चर्या केल्या आणि त्यांना प्रसन्नचित्त करून त्यांच्याकडनं आशीर्वाद स्वरूपात गोदावरी मातेचं आवाहन करून घेतलं। गौहत्यासारखं पाप क्षमन करणारी ही गौतमी गंगा म्हटलं जातात, म्हणून श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थ काम मोक्षाणाम मुक्ती भुक्ती प्रदायिनी। म्हणजे पुत्रिणा संतु, ज्यांना पुत्र मूल बाळ होत नसतील तर त्यांनी नारायण नागबली करावं, कामामध्ये अडचण येत असेल तर कालसर्प करावं, आर्थिक परिस्थिती बिघडत असेल तर ग्रहयज्ञ करावं, शारीरिक प्रॉब्लेम असतील तर महामृत्युंजय करावं आणि दर्शनेन भवेत पुण्यम, दर्शन केल्याने पुण्याचा अभ्युदय होतं, पूजन केल्याने पूजन मुक्तिदायकम, पूजन केल्याने जे आपले पाप असतात दोष असतात ते मुक्ती होती। म्हणून याकरता लोक लांबून त्र्यंबकेश्वरच्या नगरीमध्ये येतात। परंतु लोकांच्या मनात प्रश्न असतो की ही पूजा करायला कुठे पाहिजे आणि कोणाच्या हाताने झालं पाहिजे। परंतु इथे आपसामध्ये वाद ऐकला असेल की वरदानी पंडित आणि ताम्रपत्रधारी या आपसामध्ये वाद होतात, म्हणून ग्रामस्थ ब्राह्मणांमध्ये आणि बाहेरच्या ब्राह्मणा हा वाद आहे। परंतु पूजा मंत्र यांच्यामध्ये भेद नाही, आपसामध्ये मतभेद असू शकतं पण शब्दांमध्ये मंत्रामध्ये हे भेद नसतं। म्हणून आजचा आपला विषय आहे की कालसर्प पितृदोष ही पूजन कुठं झालं पाहिजे। म्हणून नारायण नागबली ही अहिल्या घाट म्हणजे मंदिराच्या बॅक साईडला स्मशानभूमीमध्ये नारायण बली, नागबली, शपिंडी अशी विधी केली जाते। परंतु कालसर्प ही पूजा गुरुजींच्या घरी अथवा गोदावरीच्या काठावर ही पूजा केली जाते, अथवा कुशावर्त कुंडाजवळ लोक ब्राह्मण आपापल्या घरी करतात। म्हणून माझं म्हणणं आहे की ही पूजा कालसर्प त्रिपिंडी ही गुरुजींच्या घरी गुरुजी तयारी करून ठेवतात, मग ही पूजा केली जाते आहे। हे कशाकरता केली पाहिजे तर आपल्या पितरांना मुक्ती मिळावी याकरता ही पूजन झालं पाहिजे। म्हणून आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये, तर त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाचं दर्शन करा, दर्शनेन भवेत पुण्यम पूजनम मुक्तिदायकम। म्हणून दर्शन केल्याने पूजन केल्याने मुक्ती मिळते। याच्यात तुम्हाला काही कळलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही या आणि कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। नमस्कार, मी पंडित मुकेश शास्त्री, हर हर महादेव।